4 वर्षात जे लोकांचं नुकसान झाला त्या नुकसानची भरपाई कुठेतरी व्हायला पाहिजे त्याला, याचे जबाबदार बीजेपी आहे। तुम्ही एज्युकेटेड लोकांना त्या सीटवरती बसवा, इथे प्रॉब्लेम पक्षांचा किंवा ह्या गोष्टी, पण तुम्ही अडाणी लोकांना त्या पोस्टवरती बसवलेलं आहे। मला असं वाटतंय काँग्रेस आपला वजन वाढवायचा इच्छा आहे, तो हिशोबाने प्रेशर टाकत आहे, त्यामुळे त्यांना जास्त सीट मिळेल। जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांवर अत्याचार होतोय त्यांना एकच फक्त साथ देऊ शकतात ते फक्त ठाकरे ब्रँड। उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आल्यामुळे मराठी मुद्दा नक्कीच चालणार महानगरपालिकेमध्ये। दोन भाऊ येऊ नाही त्यांना येऊ, भारतीय जनता पार्टी ही चांगल्या पद्धतीमध्ये भारतामध्ये संपूर्ण भारतात ही चांगल्या पद्धतीत काम करते। बिहारचा रिझल्ट घ्या ना तुम्ही, आता ईव्हीएमचं सेटिंग आहे येणारच ईव्हीएम ची सेटिंग जेव्हा हा मुद्दा असेल, ईव्हीएमचा मुद्दा असेल या महापालिकेत सुद्धा असणार 100%। पब्लिक की बेसिक नीड क्या है? सिर्फ गटर नाली नहीं है। आज आम्ही 1,28,000 तोळं सोनं घेतोय, मग भारत देशचं डेमोक्रेशन झालं का प्रमोशन झालं हे लोकांनी विचार करावा। महापौर हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा होणार आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार। मुंबई महापालिका निवडणुकीचा कार्यक्रम लवकरच जाहीर होईल आणि त्यामुळे ज्या प्रकारे आरक्षण सोडत निघाली आणि त्यानंतर जे काही इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी आता तयारी केलेली आहे। कोणत्या मुद्द्यावर मुंबई महापालिकेची निवडणूक लढवली जाणार, महाविकास आघाडी विरुद्ध महायुती किंवा मग पक्ष वेगवेगळे निवडणूक लढवणार, ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर नेमका काय इफेक्ट जाणवणार, या सगळ्या संबंधी बोलण्यासाठी आपण सध्या आहोत घाटकोपरमध्ये आणि घाटकोपरमध्ये या ठिकाणचे सगळे स्थानिक आहेत, त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत या महापालिकेच्या महासंग्राम कार्यक्रमात की त्यांचं नेमकं मुंबई महापालिकेसंदर्भातलं मत, त्यांचे मुद्दे, त्यांचे प्रश्न आणि त्यांना सध्याच्या राजकारणाबद्दल काय वाटतं। मला तुमचं नाव सांगायला ते आनंद कोठावदे। काय वाटतं सध्याचं वातावरण पाहता, कोणाचं पारडं जड आहे? कारण एकीकडे असं म्हटलं जातं की महायुतीमध्ये या निवडणुका लढवल्या जातील, तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, महाविकास आघाडी होईल नाही होईल माहीत नाही। मराठी भाषिक जे आहे त्याच्यामुळे काय झालंय, राजसाहेब आणि ठाकरे परिवार जे आहेत, उद्धव साहेब राजसाहेब एकत्र आल्यामुळे मराठी मुद्दा नक्कीच चालणार महानगरपालिकेमध्ये आणि त्यांचं पारडं त्याच्यात जड असणारच। आणि दुसरं जे आहे डेव्हलपमेंटसाठी, तर डेव्हलपमेंटमध्ये जे आहे तर स्थानिक मुद्दे भरपूर आहेत। आज ते सांगतात की हे 4 वर्ष झाले तर सत्ताधारीच सांभाळत आहेत, तर 4 वर्षात त्यांनी पण दाखवून द्यावं की काय केलं आहे। काहीच झालेलं नाही, लोकांपर्यंत पोहोचलेच नाहीत नगरसेवक। खरे नाही, खरं नाही। मी आसिफ शेख, अजितदादा पवार गटाचा मी इथे मुंबई उपाध्यक्ष है माइनॉरिटीचा, आणि अजितदादा पवार ने इतने काम किए हैं, लोगों को बताने की ज़रूरत नहीं, फिर भी कुछ लोग उनका नाम भले ही बदनाम कर रहे हैं, लेकिन हम ये आश्वासन देते हैं कि आने वाले इलेक्शन में महायुतीत लढावं अजितदादा पवार यांच्या पक्षाने मुंबईमध्ये, की मग काय कशी असावी रणनीती? नाही, एकत्र नाही हो। काय मुद्दे असावेत घाटकोपरमधले, असे कोणते मुद्दे आहेत जे मुंबई महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहेत, जे उचलले गेले पाहिजे? सबसे पहला पब्लिक के लिए काम जो होना चाहिए, नगर सेवक ज़्यादातर वो काम करते नहीं है। पब्लिक की बेसिक नीड क्या है? सिर्फ गटर नाली नहीं है, उनके डॉक्यूमेंट है, उनको बीएमसी से जो स्कीम मिलना चाहिए वो दिलाना चाहिए। जो बच्चे एजुकेशन में जा रहे हैं उनके लिए जो वहाँ से स्कॉलरशिप मिलना चाहिए, कौन से नगर सेवक ने काम किया इसके ऊपर? डॉक्यूमेंट के लिए साइंस टाइम अगर नगर सेवक का चाहिए होता तो उसका मतलब काम किसका है? वो नगरसेवक काही होता ना। कोणत्याच नगरसेवकांनी काम केलं नाही 2017 ते 22 मध्ये। आज 4 साल हो गए नगरसेवक को, यहाँ से नगरसेवक कार्यकाल खत्म होके किसी भी नॉर्मल बंदे को पूछो उसकी लाइफ में नगरसेवक का क्या इन्वॉल्वमेंट था? 0। अगर इन्वॉल्वमेंट होता तो उसको मालूम पड़ता। अगर हमारे घर से भी अगर कोई बुजुर्ग भी चले जाता है तो हमें उसका गम होता है और साथ में उसकी कमी महसूस होती है। नगरसेवक का 4 साल देगा, किसको क्या कमी हुई है? क्योंकि किसी ने कोई काम किया नहीं कभी। आधार कार्ड बनाने के लिए 1000 देना पड़ता है, राशन कार्ड बनाने के 10,000 देना पड़ता है। आता कोणाचं पारडं जड वाटतंय? क्या बोला सर आपने? कोणाची ताकद वाटते, कोणत्या पक्षाची ताकद वाटते? मैं पक्ष तो नहीं बोलूँगा, फिलहाल तो जो नगर सेवक प्रॉपरली बंदों से मिल रहा है, उनका काम कर रहा है, उसी की ताकत होगी। कोणत्या पक्षाचे नगरसेवक किंवा उमेदवार भेटतायत, कामं करतायत? मैं अगर बोलूँगा तो बोले वो पार्टी को सपोर्ट कर रहा है ये। हाँ, मैं राष्ट्रवादी को बोलूँगा, एनसीपी शरद चंद्र पवार को। हाँ, तुम्ही अजित पवार, हे शरद पवार। तुमचं काय वाटतं की महाविकास आघाडीमध्ये एकत्रित लढावं सगळ्यांनी की काय? एक साथ लढते तो अच्छा है। काय मुद्दा, कोणते मुद्दे घेऊन लढलं पाहिजे? बरेचसे मुद्दे आहे। वॉटर गटर मीटर तर एक कॉमन आहे, त्याशिवाय डेव्हलपमेंट आता 4 वर्ष झाले तेव्हापासून
कुठलाही नगरसेवक नाही, पण आपण बघू शकते गटर गल्ली तसंच पडलेली आहे, रोडचे लाईट्स नाही. लोकल कार्यकर्ता स्वतः उठून BMC मध्ये जातो, कंप्लेंट करतो, पोलीस स्टेशनमध्ये जातो, तो लोकांची सहायता करतो. अशा हिशोबाने काम चालत आहे. जो मला वाटतं या चार वर्षात जे लोकांचं नुकसान झालं त्या नुकसानची भरपाई कुठेतरी व्हायला पाहिजे. याचे जबाबदार BJP आहे. कारण BJPने जे हे पूर्ण रचना रचलेली आहे आणि जे पूर्ण आपल्या देशाला जखडून ठेवलेलं आहे. कुठेही आपण गेले बघितलं तर आता बिहारमध्ये काय झालं किंवा याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये काय झालं, काय सगळ्या ठिकाणी फक्त चोरी बस तेच चालू आहे. लोकांचं कोण होईल, कोणाचा होईल? मला वाटते आमचे राष्ट्रवादी किंवा शिवसेनाचं होणार. दोन शिवसेना आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे. काय वाटतं तुम्हाला, काय वाटतं कोणते मुद्दे तरुणांसाठी महत्वाचे? म्हटलं तर ठाकरे आले पाहिजे. ठाकरे राजसाहेबांची सत्ता आली पाहिजे. महाराष्ट्राला जी जरूरत आहे ती ठाकरे ब्रँडची. दोन्ही भाऊ एकत्र यावी. पूर्ण महाराष्ट्राची जी अपेक्षा आहे की दोन्ही भाऊ एकत्र यावी. कारण का जे महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रीयन लोकांवर अत्याचार होतोय त्यांना एकच फक्त साथ देऊ शकतात ते फक्त ठाकरे ब्रँड. तुम्हाला वाटतं की महापौर कोणाचा बसेल? मग महापौर या तर उबाटाचा, माझ्या मते तर 100% उबाटाचा बसावा हीच माझी सर्वांजवळ प्रार्थना आहे. आणखी कोणते मुद्दे जे महापालिकेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत? जे आता हे जे झाले ना हॉस्पिटल हे 3 वर्षापासून बंद आहे. जे ही लोक आता बाहेरून येतात त्यांच्यासाठी अवेलेबल काहीच नाही. म्हणजे ती लोक सांगतात इथे आम्हाला येऊन की इथे काहीच नाही आहे, काय होत नाही, काय नाही. 3 वर्षापासून हॉस्पिटल बंद आहे, काही सुविधा नाही, काय नाही. तर 100% महापौर बनायचा तर राजसाहेबांचा. कोणाची ताकद आहे घाटकोपरमध्ये, कोणाची ताकद आहे मुंबईमध्ये? बघायला जर जे चित्र दिसतंय ताकद तर निवडणूक आयोगाचीच आहे. परंतु आमचं सामान्य माणसाला हे म्हणणं आहे ॲज अ कॉमन मॅन की तुम्ही एज्युकेटेड लोकांना त्या सीटवरती बसवा. इथे प्रॉब्लेम पक्षांचा किंवा ह्या गोष्टी, पण तुम्ही अडाणी लोकांना त्या पोस्टवरती बसवलेलं आहे. तुम्ही विचार करा, करोडो रुपये खर्च करून रोड बनवला जातो, परत ते वायर टाकण्यासाठी कॅबल टाकण्यासाठी परत तो रोड खणला जातो, परत त्याच्यावर करोडो खर्च केले जातात. हे का होते? कारण की आपण अडाणी लोकांना त्या पोस्टवरती बसवलेलं आहे. प्रशासकीय अधिकारी त्या अडाणी लोकांना फिरवतात आणि ते अडाणी लोक पैसे काढण्यासाठी कॉन्ट्रॅक्टरकडून तीच कामं केली. पण एज्युकेटेड माणसं जर त्या पोस्टवरती गेलेत नगरसेवक म्हणून, ते कोणत्याही पक्षाचे असो, परंतु एज्युकेट पर्सन जर त्या सीटवरती बसला तर ते तुमची कामं गटर वॉटर याच्या पलीकडे जाऊन डेव्हलपमेंटची कामं ही व्यवस्थितरित्या कॉन्क्रीट कामं होऊ शकतात. आता त्याची स्थिती बघता काय वाटतं? महायुती म्हणून भाजप आणि शिंदे शिवसेना लढेल, त्यात अजित पवार सुद्धा असतील की मग एकटे लढतील? काय बघा, याच्यामध्ये असं आहे की राजकीय दृष्ट्या काही लोकांची मजबुरी आहे की ते कोणाला सोडू शकत नाही आणि काही लोकांचा नाइलाज आहे. जसं दोन ठाकरे जेव्हा ठाकरे ब्रँड एकत्र येतील तर त्याच्यामध्ये लोकांना असं वाटतं की दोघांना इलाज नाही आहे म्हणून ते एकत्र येतील आणि त्याचं डेव्हलपमेंटकडे बघतील. काँग्रेसचा असा विषय आहे की काँग्रेसकडे आता मुद्देच नाही आहेत. जे बघायला गेलं काँग्रेसवर मुद्देच नाही आहे. काँग्रेसचे खालचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडे कार्यकर्तेच उरले नाही आहेत. BJPने काय केलं, कार्यकर्त्यांची बांधणी करून जे आहे ते इलेक्शनवरती पुढे जात असतात, परंतु इतर कोणत्याही पक्षाकडे कार्यकर्त्यांची बांधणी नाही. यश मिळेल, नक्कीच मिळेल का? याच्या मागचं कारण तुम्ही टेक्नॉलॉजी समजून त्याच्यामध्ये यांनी काय केलं, कार्यकर्त्यांना बांधून ठेवलेलं आहे. बाकी इतर कोणत्याही पक्षाची कार्यकर्त्यांची बांधणी नाही. भाजपमध्ये पक्षाची बांधणी चांगली आहे असं ते म्हणतात. हो नक्कीच, पण उभाटामध्येही बांधणी आहे आणि म्हणजे सिनियर लोकांपासूनची बांधणी आहे. आजची नवीन बांधणी नाही, यांनी केलेली नवीन बांधणी आहे. ते कन्फ्यूज आहेत ना, उभाटा कन्फ्यूज आहे, मनसे कन्फ्यूज, यांचे कार्यकर्ते कन्फ्यूज आहे. अजून मला सांगा, कन्फ्यूज नाही. जेव्हा युती नक्की होणार आहे तर त्याच्यानंतर कन्फ्युजनचा प्रश्न डिक्लेअर केलेला नाही. 10 दिवस अगोदर यांनी डिक्लेअर केले, यांना AB फॉर्म वाटायला 1 दिवस अगोदर देतात. कामं कशी करणार? नाही असं काय नाही. आमचे महाविकास आघाडी सगळे प्लॅनिंग सगळं झालेलं आहे सोबत. आता काँग्रेस फक्त काँग्रेसचा मला असं वाटते काँग्रेसचा आपलं वजन वाढवायचा इच्छा आहे, तो हिशोबाने प्रेशर टाकत आहे, त्यामुळे त्यांना जास्त सीट मिळेल. आम्ही काँग्रेस सोबत येणार मला 100% मला माहिती आहे. म्हणतात नाही ते बोलू द्या. कालच ते आमचे शरद पवार साहेबांशी त्यांनी मिटिंग घेतली, सगळ्यांशी बोलला त्यांनी आम्हाला आम्ही तुमच्या सोबत यायला तयार आहे, पण आम्हाला काहीतरी तुमच्या आश्वासन. महाविकास आघाडी एकत्र येईल आणि एकत्र निवडणूक लढेल असं ते म्हणतात. कोण बोलतंय? सगळे म्हणतात की महाविकास आघाडी एकत्र येईल. तुम्हाला काय वाटतं, कोणाची ताकद? त्यांना कोणाचा निरोप आलाय का? त्यांना कोणी फोन करून सांगितलं का काय एकत्र येणार आहे, काय होणार आहे? ते काय वाटतं तुम्हाला, काय कोणाची ताकद आली तर चांगली गोष्ट आहे. मुंबई ही डेव्हलपमेंटसाठी होते.
एकत्र आल्याने चांगले कामं होत आहेत. आज तुम्ही बघा ना, मुंबईसारख्या एरियामध्ये चांगली कामं नाही होत. मुंबईमध्ये जा, हाजी अलीला जा तुम्ही, चांगली कामं नाही होत. आज तुम्ही तुम्हाला बायपास मार्ग झालेले आहेत, आता अंडरग्राऊंड मेट्रो ट्रेन झालेली आहे. महापौर होईल? हां, महापौर कोणाचा होईल? महापौर हा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीचा होणार आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार. शिंदेसोबत असणार, शिंदे सोबत असणार, ते एकत्र पक्षश्रेष्ठी जो निर्णय देईल तेव्हा आम्ही तुम्हाला सांगू. हां, पण सध्या भारतीय काही जण जनता म्हणतात पार्टीचा 4 वर्षात काही जणांचे कामं झाले नाही, त्याला जबाबदार भाजप आहे असं म्हणतात. म्हणजे 4 वर्षात काय करायला पाहिजे ते कामं? कोण म्हणलं 4 वर्ष? प्रशासकीय जेव्हा व्यवस्था यांच्या हातात आली त्याच्यामधून BMC मधून जो फंड काढला गेला तो आमदारांनी आपल्यासाठी वापरला. आता ही लाईटं लावली होती सर्वीकडे, रोषणाई केली होती, आज ती लाईटं कुठे आहेत? ते करोड रुपये कुठे गेले? काँक्रीट काहीतरी काम झालं पाहिजे ना. तर त्यांचं म्हणणं बरोबर आहे, त्या लाईटी झाल्या पाहिजे, पण त्या लाईटी तोडतं कोण ते पण त्यांना विचारा ना. ती व्यवस्था कोणाकडे आहे? ते बघण्याची व्यवस्था, ती कोण तोडते हे बघण्याची. दोन भाऊ एकत्र आले तर ताकद वाढेल, आव्हान वाढेल बीजेपी समोर. ताकद कोण? 2 भाऊ ठाकरे बंधू जर. अच्छा, काही सांगता नाही येत, पण कसं आहे, 2 भाऊ येऊ नाही तर ना येऊ, भारतीय जनता पार्टी ही चांगल्या पद्धतीमध्ये भारतामध्ये, संपूर्ण भारतात ही चांगल्या पद्धतीत काम करते. बिहारचा रिझल्ट घ्या ना तुम्ही. आता सगळे ईव्हीएमचं सेटिंग आहे, येणारच ईव्हीएमची सेटिंग जेव्हा हा मुद्दा असेल, ईव्हीएमचा मुद्दा असेल या महापालिकेत सुद्धा असं 100% ते लोक ते ज्यावरती बोलतात ते वापरणारच आहे. आता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला हा विषय हाताळता येत नाहीये ईव्हीएमचा. घाटकोपरमध्ये आणखी एक मुद्दा आहे मराठी अमराठीचा. हा मुद्दा आहेच नाही. मुद्दा आहे मराठी अमराठीचा. 100% आहे, आहेत ना. आपले जे मराठी लोक इकडचे आमच्यासारखे लोक आहेत हां, फक्त यूज करत आहे आम्हाला लोकांना आणि फेकून टाकतंय. आपले जो मराठी माणसं ते तिकडेच राहिलेले, बाहेरून पारखे. मराठी आणि अमराठीचा मुद्दा करता याच्या अगोदर गुजरातीत आमदार होते, त्यांच्याकडेच काही काम करत होते. आता ते मुद्दा हे करतात कारण ते आमदार गुजराती नसता करणारे, मराठी असा कुठेही वाद नाही आहे. चांगल्या पद्धतीमध्ये घाटकोपरमध्ये खूप चांगल्या पद्धतीत काम चालू आहे. विकास कामं दिसत आहेत, ते बघवत नाहीये. बरं, आता शेवटचं मी प्रत्येकाला एक प्रश्न विचारतो, काय वाटतं कोणाची सत्ता येईल? ठाकरे सरकार येणार. काय म्हणणं आहे? बाळासाहेबांची मुंबई बाळासाहेबांचीच राहणार आणि तिकडे शिवसेनेचाच भगवा फडकणार. शिवसेना आहे, उद्धव बाळासाहेब ठाकरे. अजितदादा पवार गट. निवडणूक आयोग ठरवेल. निवडणूक आयोग हा, निवडणूक आयोग ठरवेल. निवडणूक आयोग काय ठरवेल? पक्षांकडे स्वतःची काही आहे का काँक्रीट काय? निवडणूक आयोग ठरवेल. जो अच्छा काम करेगा उसको. जो अच्छा काम. शरदचंद्र पवार. कोण लग रहा है? शरदचंद्र पवार साहब की पार्टी होगी. अच्छा, शरदचंद्र पवार साहेब. शिवसेना. शिवसेना कोणती? ठाकरे. शरद पवार. उबाटा. संपूर्ण देश एका ट्रॅकवर चाललेला आहे. जो ट्रॅकवरती येणार नाही त्याला काहीतरी गोंधळ वाटतो, पण भारतीय जनता पार्टीचाच महापौर बनणार हे नक्की आहे. तर बीजेपी मध्ये जाणार तोच राहणार, त्याच्यावरती ईडी नाही होणार, इन्कम टॅक्स नाही होणार, कुठलाही प्रॉब्लेम नाही होणार. जो बीजेपी मध्ये सामील होणार 70 वर्षामधला डेव्हलपमेंट बघा आणि आता झालेला 14 वर्षाचा डेव्हलपमेंट बघा, तुलना करायला सांगा ना. 70 साल का जो बेस दिया उसका क्या करेंगे? क्या बोले? कांग्रेस ने इतना बनाया था, आज वही चीज को बीजेपी के नेता, इनके नेता जो है बेच चुके हैं, उनका हिसाब कौन देगा? काँग्रेसने काय बनवलं ते पण त्यांना विचारा. कांग्रेस ने सब कुछ बनाया था, आपने भी सारी चीजें. सोन्याचा भाव काय होता 2014ला? सोन्याचा भाव काय होता? मुंबईतले काय प्रश्न आहे ते सोडवले? मुंबईचाच प्रश्न. प्रत्येकाला सोनं लागतंय. सोन्यावरती अख्खं जग चालतंय, करन्सीवरती नाही चालत. आज आम्ही 1,28,000 तोळं सोनं घेतोय. मग भारत देशचं डेमोक्रेशन झालं का प्रमोशन झालं हे लोकांनी विचार करावा. पक्षाचा प्रश्न नाही. 2014 साली ज्यावेळेस त्यांचं सरकार आलं, वरी खाली सगळ्या महाराष्ट्रामध्ये किंवा इतर प्रदेशामध्ये, तिथली परिस्थिती काय? त्यामुळे अनेकांचे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि प्रत्येकाने आपलं मत मांडलेलं आहे. वेगवेगळ्या प्रतिक्रिया आहेत, काही तरुणांचे मुद्दे आहेत. त्याशिवाय जसं त्यांनी सांगितलं वॉटर मीटर गटर हा सगळा मुद्दा आहे आणि मुंबई महापालिका निवडणुका येऊ घातलेल्या आहेत. तर प्रत्येकाने आपलं मत, आपलं म्हणणं मांडलेलं आहे आणि जेव्हा खऱ्या अर्थानं निवडणुका जाहीर होतील तेव्हा हा रणसंग्राम आणखी पुढे जाईल आणि ही रंगत आणखी वाढलेली आपल्याला पाहायला मिळेल. घाटकोपरून मी वेदांत नेब, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.